पाणीपुरवठा आणि जलनिस्सरण या आमच्या समितीची पहिली बैठक पार पडली। या बैठकीला सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, त्याचप्रमाणे सन्माननीय उपाध्यक्षा दामले मॅडम, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, CETB प्लांट चेअरमन, MACB आणि MIDCच्या फायर डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आणि बदलापूर शहरामधील पाण्याची समस्या ही फार गंभीर आहे आणि या विषयावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। अनेक सदस्यांच्या भावना त्याबाबतीत तीव्र होत्या आणि ह्या बैठकीमध्ये पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी बदलापूर शहरातला पाणीपुरवठा सुरळीत कसा करता येईल आणि लोकांना मुबलक स्वच्छ पाणी कसं देता येईल या संदर्भात त्यांनी एक विश्वास या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे। त्याचप्रमाणे बदलापूर शहरातील वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण या संदर्भात देखील एक चर्चा झाली। बदलापूर शहरामध्ये जे जलनिस्सारण मलनिस्सारणाचे जे प्रोजेक्ट आहेत भावी काळामध्ये होणारे, या प्रोजेक्टबद्दल देखील चर्चा झाली आणि प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे झाले पाहिजे। त्या ठिकाणी शासनाचा पैसा असतो, तो जनतेचा टॅक्सचा घामाचा पैसा असतो आणि त्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहिजे। त्यामुळे बदलापूर शहरात होणाऱ्या योजना या योग्य प्रकारे झाल्या पाहिजे, कुठेही पैशाचा अपव्यय होता कामा नये आणि बदलापूर शहर एक स्वच्छ सुंदर शहर आणि एक मुबलक पाणीपुरवठा असणारं शहर आणि वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण यापासून मुक्त असणारं असं शहर, हे जे स्वप्न आदरणीय आमदार साहेबांनी पाहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बदलापूरकरांना ते स्वप्न दाखवून बदलापूरकरांनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। तर निश्चितपणे आमदार साहेबांचं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता आणि निश्चितपणे आदरणीय अध्यक्ष महोदया, सर्व सदस्य यांनी मिळून बदलापूर शहराचं एक आधुनिक स्वच्छ आणि सुंदर शहर याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता सर्व अधिकारी जे आहेत विविध शासकीय डिपार्टमेंटचे, त्यांच्या सहकार्याने समन्वयाने बदलापूर शहर सुंदर आणि स्वच्छ शहराचं स्वप्न पूर्ण केलं जाईल अशा प्रकारच्या भावना आमच्या होत्या आणि निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल हा विश्वास या ठिकाणी मी देतो।